सर्वांना नमस्कार. मी मेघा चट्टोपाध्याय आणि आज आपण व्यवस्थापनासाठी काही प्रभावी घरगुती उपायांबद्दल चर्चा करणार आहोत. पामोप्लांटार सोरायसिस जो सोरायसिसपैकी एक आहे, जो आपल्या हाताच्या तळहातावर आणि पायाच्या तळव्यावर परिणाम करतो. या प्रकारचा सोरायसिस इतरांपेक्षा अधिक आव्हानात्मक असू शकतो कारण तो इतर गोष्टींसाठी अधिक संवेदनशील असलेल्या क्षेत्रावर परिणाम करतो. परंतु योग्य उपचार आणि टिपा निवडून आपण त्यावर पूर्णपणे उपचार करू शकता. आणि या टिप्स निवडून आपण घरीच सोरायसिसची लक्षणे देखील व्यवस्थापित करू शकता. सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायला हवे की पाल्मोप्लांटर सोरियासिस कसा प्रभाव पाडतो आणि तो आयुष्याला अधिक कठीण कसा बनवतो. पाल्मोप्लांटार सोरायसिस ही एक दीर्घकालीन त्वचा स्थिती आहे जी हाताच्या तळव्यावर आणि पायाच्या तळव्यावर लाल खवल्यांसारखे ठिपकेद्वारे वर्णन केली जाते. रुग्णांना या स्थितीमुळे त्यांचे हात आणि पाय सतत वापरण्याच्या कारणाने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे वेदनादायक तडे आणि रक्तस्राव होऊ शकतो. यामुळे दैनंदिन क्रियाकलाप आणि जीवनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे चालणे, वस्तूंना पकडणे आणि अगदी सोप्या हालचाली सुद्धा अत्यंत वेदनादायक बनतात. दृश्यमान स्वभावामुळे पाल्मोप्लांटर सोरियासिसमुळे भावनिक त्रास देखील होऊ शकतो आणि उपचार न केल्यास किंवा अयोग्यपणे व्यवस्थापित केल्यास हे दुय्यम संक्रमणांना नेते, जे परिस्थितीला अधिक गुंतागुंतीचे बनवू शकते. या व्यतिरिक्त सोरायसिसमुळे जळत्वाच्या सूज यामुळे हृदयरोग, संधिवात आणि मधुमेह यासारख्या इतर गंभीर आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. आता आपण पाल्मोप्लांटार किंवा सोरायसिसच्या कोणत्याही प्रकाराने ग्रस्त असल्यास आपल्या त्वचेला शांत करण्यासाठी आणि बरे करण्यासाठी नैसर्गिक मार्ग शोधूया. आपल्या दैनंदिन जीवनशैलीत हे उपाय अंमलात आणून आपण त्याची लक्षणे नियंत्रित करू शकता. लक्षात ठेवा, केवळ उपायांनीच आपल्या सोरायसिसचे उपचार होत नाहीत, तर योग्य व्यवस्थापन आणि उपचारही त्याच्या मुळापासून उच्चाटन करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. सर्वप्रथम त्वचा मॉइश्चराइज्ड ठेवणे आवश्यक आहे. सिया आयुर्वेदा सोरिया बॉडी लोशन सारखे एक चांगले सोरायसिस बॉडी लोशन सोरायसिसवर आश्चर्यकारकपणे काम करू शकते कारण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि तुमच्या पाल्मोप्लांटर सोरायसिसचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते. या व्यतिरिक्त त्वचेचे हायड्रेशन राखण्यासाठी आणि आपल्या सोरायसिसच्या उद्रेकांपासून बचाव करण्यासाठी आपण आपल्या सोरायसिस पॅचवरशी बटर, अलोवेरा आणि जाजोबा ऑइल लागू करू शकता. नंबर 2. सर्वोत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर्सपैकी एक म्हणजे देसी तूप किंवा क्लॅरिफाईड बटर. आपण प्रभावित भागात देसी घीचा पातळ थर लावू शकता, ज्यामुळे आपल्या त्वचेचे सखोल पोषण होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपण कापूरमध्ये मिसळलेले कोकोनट ऑइल वापरून सोरायसिसच्या जळजळ झालेल्या त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझिंग आणि सुखदायक परिणाम मिळवू शकता. नंबर 3. हळद ही एक प्रसिद्ध अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट आहे. ही एक शक्तिशाली आणि नैसर्गिक वनस्पती आहे जी आपल्या सोरायसिसला आतून बाहेरपर्यंत व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते. आपण दररोज एक ग्लास पाणी 1 चमचा टर्मेरिक पावडरसह पिऊ शकता किंवा आपण दररोज ताजा अलोवेरा जेलमध्ये टर्मेरिक पावडर मिसळून पेस्ट बनवू शकता, ज्यामुळे शरीराच्या आतून आणि बाहेरून जळजळ कमी होण्यास मदत होते. नंबर 4. अलोवेरा जेल त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्मामुळे पाल्मोप्लांटार सोरायसिस व्यवस्थापित करण्यात अत्यंत प्रभावी आहे. हे त्वचेला शांत करते, लालसरपणा कमी करते आणि खाज सांडवते. आपण दिवसातून 2दा प्रभावित भागावर शुद्ध अलोवेरा जेलची पुरेसे प्रमाणात लावू शकता. अलोवेरामधील नैसर्गिक एन्झाईम आणि जीवनसत्वे उपचारात मदत करतात आणि त्वचेच्या अवरोधाचे पुनर्स्थापन करण्यास मदत करतात. पाल्मोप्लांटार सोरायसिससाठी हा एक सौम्य आणि फायदेशीर उपचार आहे. नियमित अर्ज केल्यास त्वचेच्या बनावटीत आणि आरामात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. क्रमांक 5. पाल्मोप्लांटार सोरायसिससाठी ओटमील बाथ हा एक प्रभावी उपाय आहे. ओटमीलमध्ये सुखायक आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात, जे खाज सुटण्यास मदत करतात, लालसरपणा कमी करतात आणि त्वचेला मॉइश्चराइज करतात. तयार करण्यासाठी आपण 1 कप बारीक पिसलेले ओटमील गरम आंघोळीच्या पाण्यात घालू शकता आणि 1520 मिनिटे भिजून राहू शकता. हे ओटमील स्नान त्वचा मऊ करण्यास मदत करते आणि आपल्या सोरायसिस त्वचेच्या बरे होण्यासाठी संरक्षक आवरण तयार करते. आणि नियमित ओटमील बाथ सोरायसिसच्या लक्षणांना कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे आराम आणि मऊ त्वचा मिळते. आणि शेवटी नीम हा पाल्मोप्लांटर सोरियासिस व्यवस्थापित करण्यासाठी एक शक्तिशाली नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे ते लालसरपणा, खाज आणि स्केलिंग कमी करण्यास मदत करते. वापरण्यासाठी कडुनिंबाचे तेल किंवा कडुनिंबाची पेस्ट सिया आयुर्वेदा सोरिया तेलात मिसळून दररोज थेट प्रभावित भागात लावा. नीम आणि सिया आयुर्वेद सोरिया तेलातील सक्रिय घटक त्वचेच्या उपचारांना समर्थन देतात आणि संक्रमणांना प्रतिबंधित करतात. सोरायसिससाठी फायदेशीर असते. लक्षात ठेवा, सातत्य हे महत्त्वाचे आहे. या उपायांना आपल्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करून सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी त्यांचा वापर करा. आणि जर तुम्हाला कोणतेही परिणाम मिळत नसेल तर चिंता करू नका, आम्ही फक्त एका कॉलवर उपलब्ध आहोत. व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही थेट कॉल करू शकता. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मला आशा आहे की तुम्हाला हे होम रेमेडीज उपयुक्त वाटतील. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकेच. पुढील व्हिडिओमध्ये हेल्दी टिप्ससह भेटूया.
आणि जर तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळवू शकता. जर तुम्ही सोरायसिसशी झगडत असाल तर चिंता करू नका. आपल्या प्रतिमा आमच्याशी सामायिक करा, आमच्या डॉक्टरांशी सल्ला करा आणि आपल्या सोरियासिसला निरोप देण्यासाठी योग्य मार्गावर जा. आणि आम्ही तुमच्या साथीसाठी इथे आहोत. चला, तुमच्यासाठी सर्वोत्तम उपचार योजना शोधण्यासाठी आपण एकत्र काम करूया. बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि निरोगी राहा.